अथ त्रयोदशोऽध्यायः। आत्मरूप गणेशु के लिया स्मरण, सकळ विद्यांचे अधिकरण, तिची वंदू श्री चरण श्री गुरूंची, जयाची निआठवी शब्दसृष्टी अंगवी, सारस्वत आघवे जिव्हेसी, वक्तृत्वा गोडपणे अमृताचे पारुखे मने, रस होती ओळंगणे अक्षरासी, भावाचे अवतरण अवतरविती खून, हाताचळे संपूर्ण तत्वभेद, श्री गुरूंचे पाय, जय हृदय घेऊन सोनी ठाय, तैवढी भाग्य होय उन्मेखासी, ते नमस्कारोनी आता, जो पिता महाचा पिता, लक्ष्मीचा भरता ऐसे म्हणे, श्री भगवान उवाच, इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते, एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः, तरी पार्था परिशिजे, देह हि क्षेत्र मनिजे, जो ही जानो तो बोलिजे क्षेत्रज्ञ येथे, क्षेत्रज्ञांचापि मां विद्धि, सर्वक्षेत्रेषु भारत, क्षेत्रक्षेत्रज्ञयोर्ज्ञानै यत्तज्ज्ञानं मतं मम, तरी क्षेत्रज्ञ येथे, तो मीची जाण निवृत्ती, जो सर्व क्षेत्राती संगोपनी असी, क्षेत्रानि क्षेत्रज्ञाती, जाणनी जी निवृत्ती, ज्ञान ऐसी तयाती मानू आम्ही, तत्क्षेत्रं यच्च यादृक्च, यद्विकारी यतश्च यत्, स च यो यत्प्रभावश्च, तत्समासीन मे शृणु, तरी क्षेत्रयेने नावे, ही शरीर जेने भावे, मनितले ते आघवे सांगू आता, हे क्षेत्र का मनिजे, कैसे के हे उपजे, कवन कवनी वाढविजे विकारी इथा, हे औट हात मोटके, केवडी पाके तुके, बरडकी पिके कोणाचीही, इत्यादी सर्व जी याचे भाव, ती बोली जती सावे वावधान देई, पै याची स्थळाकारणे,
श्रुती सदा बोबाने तर्कू येणे चिठी करणे तोंडाळू केला चाळीता हीची बोली दर्शने शेवटा आली टीव्हीची नाही बुजाविली अजून द्वंद्वी शास्त्राची सोयरिके विचळी जी येण्याची एके याची निकवंकी जगासी वादू तोंडेसी तोंडा न पडी बोला बोलेसी नघडी या युक्ती बडबडी त्राय जाहली नेनो कोणाचे हे स्थळ परी कैसी अभिलाषाचे बळ जे घरोघरी कपाळ पिटवीत असी नास्तिका द्यावया तोंड वेदांची गाडी बंड ती देखो निपाखांड आनची वाजी मनती तुम्ही निर्मूळ लटकी ही वागजाळ ना मनसी तरी पोफळ घातली आहे पाखांडाची कडी लागवी लुंचिती मुंडे नियोजली वितंडे ताळासी येती मृत्यू बळाची माझी ही जाईल विन काजी ती देखोनी आव्याजी निघाली योगी मृत्यूनी आधा दिली ती निरंजन सेविली यमनियमाची केली मेळावी पुरी येण्याची क्षेत्राभिमाने राज्य त्यजिले ईशाने गुंती जालो निस्मशाने वासू केला ऐसिया पैजा महेशा पांगुरने दाही दिशा लांच करू मनोनी कोळसा कामू केला पै सत्य लोकनाथा वदने आली बळार्था तरी तो सर्वथा जानेची ना ऋषिभिर्बहुधा गीतं छन्दोभिर्विविधैः पृथक् ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतुमद्भिर्विनिश्चितैः एकमनती हे स्थळ जीवाची समूळ मग प्राणही कुळ तयाची इथ जया प्राणाची घरी अंगी राबती भाऊचारी आणि मनाईसा आवरी कुळवाडी करी तया ती इंद्रिय बैलाची पेटी न मने आवसी पहाटी विषय क्षेत्री आटी काळी भली मग विधीची वाफ चुकवी आणि अन्यायाची बीज वाफवी कुकर्माचा करवी राबू जरी तरी तयाची सारिखी असंभड पाप पिकी
मग जन्मकोटी दुःखी भोगी जीव ना तरी विधीची वाफी सत्क्रिया बीज आरोपी तरी जन्मशताची मापी सुखची मविजी तवानिक म्हणती हे नव्हे हे जीवाचे चीन म्हणावे आमुती पुसा आघवे क्षेत्रांचे या अहो जीवू इथ उखिता वस्ती करू वाटे जाता आणि प्राणो हा बलवता म्हणून जागी अनादि ही प्रकृती सांख्य जिये गाती क्षेत्र ही वृत्ती तिची जाना आणि येतेची आगवा आती घर मिळावा म्हणून ते वाही वा घरी वाही वाह्याची रहाटी जे का मुदल तिघे ये सृष्टी ती चाची पोटी जाहले गुना रजोगुण पेरी ती तुले सत्व सोकरी मग एकली तम करी सवंगनी रचोनी महत्वाची खळी मळी एकी काळवून पोळी तिथा व्यक्ताची मिळे सांज भली तव एकी मतिवंती या बोलाची आखंती मनितले आज्ञप्ती अर्वाची ना आहो परतत्वा आतू की प्रकृतीची मातू हा क्षेत्र व्रतांतू येची ऐका शून्य शेजे शालिये सुलिनतीची ये तुळी निद्रा केली होती बळी संकल्पे येणे तो अवसांत चेला उद्यमी सदैव भला म्हणून ठेवा जोडला इच्छावसी निरालंबेची वाढी होती त्रिभुवना एवढी ही तयाची जोडी रूपा आली मग महाभूताची एक वाट सैरावे टाळून निभाट भूतग्रामाचे आघाट चिरली चारी यावरी आदी पंचभूतिकाची मांदी बांधली प्रविधी पंचभूतकी कर्मा कर्माची गुंडी बांध घातली दोही कडी नपुसके बरडी राणी केली ती थैर झारी लागी जन्म मृत्यूची सुरगी सुहाविली निलागी संकल्पीने मग अहंकारासी कलाधी करोनी जीवितावधी वहाविली बुद्धी चराचर या परी निराळी वाढी संकल्पाची डहाळी
मनोनी तो मुळी प्रपंचायया या परिमत्त मुगुतकी तेथ पडी घाईले अनेकी मनती हाहू विवेकी कैसे तुम्ही परतत्वाची आगावी संकल्प सेज दिखावी तरी का पान मनावी प्रकृती तयाची परी असो हे नव्हे तुम्ही यान लगावी आताची आगवी सांगिजेल तरी आकाशी कवने केली मेघाची भरणे अंतरिक्ष तारांगणे धरी कवना गगनाचा तडावा कोणी वेढीला केधवा पवन हिंड तू असावा हे कवनाचे मत रोमा कवन पेरी सिंधू कवन भरी पर्जन्याची आकरी धारा कवना तैसे क्षेत्र ही स्वभावी हे वृत्ती कवनाची नव्हे ही वाही तया फावे रातुटी तवानिके की शोभे मनितले निकी तरी भोगी जे एके काळे केवी तरी ययाचा मारू देखता ती अनिवारू परी स्वमती भरू अभिमानिया हे जाणे मृत्यू रागिटा सिंहाडयाचा दर कुटा परी काय की जे वांजटा पुरी जत असी महाकल्पा परोती गव घालून अवचिती सत्यलोक भद्र जाती अंगी वाजी लोकपाल नित्य नवी दिग्जांचे मेळावी स्वर्गीची आडवेरी गोनी मांडी मोडी येरयाची न्यांगवाती जन्म मृत्यूची गर्ती निर्जीवे हो निभ्रमते जीव मृगे न्याहाळी पाके वढा पसरला से चवडा करुनिया माझी वडा आकार गजू मनोनी काळाची सत्ता हाची बोलू निरुता ऐसे वाद पंडुसुता क्षेत्रा लागी हे बहुखी विखी विशी केली नैमिसी पुराणी ये विसी मतपत्रिका अनुष्टवादी छंदी प्रबंधी जे विविधी ते पत्रावलंबन मधी करीती अजुनी वेदींचे बृहत सामसूत्र जे देखणे पणे पवित्र परितया ही क्षेत्र नेनवीची अनेकानिकी हे बहुती महाकवी हे तुमंती या लागी मती वेंची लिया
पर्यायसे हे एवढे की अमुके याचेची पुढे हे कोणाही वरपडे होयची ना आता यावरी जैसे क्षेत्र ही असे तुझ सांगू तैसी साध्यन तुगा महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च इंद्रियाणि दशैकञ्च पंचचेन्द्रियगोचरा इच्छा द्वेष सुखं दुःखं संघातश्चेतना धृतिः एतत् क्षेत्रं समासेन सविकारमुदाहृतम् तरी महाभूत पंचको आणि अहंकारू एको बुद्धी अव्यक्त दशको इंद्रियाचा मन आणि काही एको विषयाचा दशको सुख दुःख द्वेषु संघात इच्छा आणि चेतना धृती एवं क्षेत्र व्यक्ती सांगितली तुझ प्रतियागवीची आता महाभूती कवने कवन विषयो कैसी करणे ही वेगळालीपणे एकैक सांगो तरी पृथ्वी आप तेज वायू योमये तुझ सांगितली बुज महाभूती पाची आणि जागती येदसी स्वप्न लपाली असी नातरी अवसी चंद्रगुरु नाना अप्रौढ बाळकी तारुण्य राही थोकी कान फुलता कळी की आमोदू जैसा बहुणा काष्टी वन्नी जीवी किरीटी देवी प्रकृतीची आपोटी गौपुजो असी जैसा ज्वरू धातू गतू अपथ्याची मिश पाहतू मग झालिया अंतू बाहेर व्यापी तैसी पाचाही गाठी पडी जय देहाकारू घडी ते नाचवी चहूकडे तो अहंकारुगा नवल अहंकाराची गोटी विशेषे न लगे अज्ञाना पाठी सज्ञानाची झोंबी कंठी नाना संकटे नाचवी आता बुद्धी जे म्हणजे ती ऐसिया चिन्नी जाणीजे बोलिले यदुराजे ती ऐक सांगो तरी कंदर्पाची निबळे इंद्रिय वृत्तीचे निमेळे विभांडून येती पाळे विषयांची तो सुख दुःखांचा नागुआ जेत उगानो लागी जीवा तीत दोहीसी बरवा पाडू जे धरी
हे सुख हे दुःख, हे पुण्य हे दोष, काही मैल हे चोखायसे जे निवडी, जिये अधमोत्तम सुझे, जिये साने थोर बुझे, जिया दुटी पारखी जे विशोजी, जे तेज तत्वाची आदी, जे सत्वगुणाची वृद्धी, जे आत्मया जीवाची संधी वसवीत असे जे, अर्जुना ते गाजान, बुद्धी तू संपूर्ण, आता ऐके ओळखन अव्यक्ताची, पै सांख्याची या सिद्धांती, प्रकृती जे महामती, तिची ती प्रस्तुती अव्यक्त गा, आणि सांख्य योगमती, प्रकृती परिसविली तू ते, ऐसे दोही परी जेथे विवंचिली, ते तदुजी जे जीवदशा, तिये नाव विरेशा, येथे अव्यक्त ऐसा पर्याऊहा, तरी पाहलया रजनी, तारा लोपती गगनी, का हरपे अस्तमानी भूतक्रिया, ना तरी देहो गेलिया पाठी, देहादिक किरीटी, उपाधी लपे पोटी कृत कर्माचा, का बीज मुद्रेया तू, ठोके तरु समस्तू, का वस्त्रपणे तंतु दसे राही, तैसे सांडोनिया स्थूल धर्म, महाभूती भूतग्राम, लया जाती सूक्ष्म हो निजेती, अर्जुना तया नावी, अव्यक्त ही जाणावी, आता ऐकी आघवी इंद्रिय भेद, तरी श्रवण नयन, त्वचा घ्राण रसन, ये जाणे ज्ञान करणे पाची, ये तत्व मेरा पैकी, सुख दुःखाची उखी विखी, बुद्धी करीते मुखी पाची, मग वाचा निकर, चरण आणि अधुद्वार, पायुही प्रकार पाच अनिक, कर्मेंद्रिये मनिपती, ती ये जाणी जती, ऐके कैवल्यपती सांगतसी, पै प्राणाची अंतोरी, क्रियाशक्ती जे शरीरी, चिरगी निगी द्वारी पाची, एवं दहाई करणे, सांगितली देवो मने, परिसाता पुढीपणे मनते ऐसी, जे इंद्रियानी बुद्धी, माझारली संधी, रजोगुणाच्या खांदी तरळत असी, निळीमा अंबरी,
का मृग तृष्णा लहरी तैसी वायाची फरारी वाहू जाहली आणि शुक्र शोणिताचा सांधा मिळता पाचाचा बांधा वायू तत्व दशधा एकची जाहली मग ती दाही भागी देहधर्माच्या खैवंगी अधिष्ठिली अंगी आपुलाल्या तीत चांचल्य निखळ एकली ठेली निढाळ मनोनिरजाची बळ धरली तिने ती बुद्धीशी बाहेरी अहंकाराच्या उरावरी ऐसा ठाई माझारी बळी आविली वाया मनही नाव एरवी कल्पनाची सावेव जयाची निसंगी जीव दशा वस्तू जे प्रवृत्तीशी मूळ कामा जयाची बळ जी अखंड सुये छळ अहंकारासी जे इच्छे वाढवी असे ती चढवी जे पाठी पुरवी भयासी गा द्वैत जेथी उठी अविद्या जेने लाठी जी इंद्रियातील ओटी विषया माझी संकल्पे सृष्टी घडी सवेची विकल्पो निमोडी मनोरथाच्या उत्तरंडी उत्तरी रची जे भुलीचे कुहर वायुतत्वाचे अंतर बुद्धीचे द्वार झाकविले जेने तेगा किरीटी मना या बोला नाही आना आता विषया विधान भेदू ऐकी तरी स्पर्शु आणि शब्दू रूप सुगंधू हा विषय पंचविधू ज्ञानेंद्रियाचा ही पाची द्वारी ज्ञानासी धाव बाहेरी जैसा का हिरवे चारी भांबावे पशु मग स्वर वर्ण विसर्गू अथवा स्वीकार त्यागू संक्रमण उत्सर्गू विन्मूत्राचा ही कर्मेंद्रियाची पाच विषयगासाच जी बांधून नियामाच क्रिया धावी ऐसी ही दाही विषय गायी दिही आता इच्छा तीही सांगिजील तरी भूतली आठवी का बोली कान झाकावी ऐसियावरी चितवी जी गावरती इंद्रिया विषयाची भेटी सरसीच जी गावठी कामाची बाहुटी धरोनिया जियेची निवटिलेपणे मना सैंग धावणे नरगावी तीथ करणे तोंडी सुती जी वृत्तीची या आवडी बुद्धी होय वेळी
विषयाची या गोडी ती गा इच्छा आणि चिलिया सांगडी इंद्रिया आमिष न जोडी एक जोडी ऐसा जो डाऊ पडी तोची द्वेषो आता यावरी सुख ती एवं विधधिक जिने एकीची आशिख विसरी जीव मनावाच्या काही जिया पुलियान वाई देह स्मृतीची त्राय मोडी तजी जयाची निझाली पणी आंघोळा होईचे प्राणी सात्विकासी दुनेवरीही लाभू कागव्याची इंद्रियवृत्ती हृदयाची या एकांती तापटोनी सुसुप्ती आणि जिया किंबहुना सोयी जीवात्मयाची लाही ईत जी होय तया नाम सुख आणि ऐसी ही अवस्था न जोडता पार्थ जी जी तीच सर्वथा दुःख जाणे ती मनोरथ संगी नव्ही एरवी सिद्धी गेलीची आहे ही दोन्हीची उपाय सुख दुःखासी आता संगा साक्षी भूता देही चैतन्याची जे सत्ता ये नाम पंडुसुता चेतना येथी जे नकोनी केशवरी उभी जागी शरीरी जी ती अवस्थांतरी पालटीना मन बुद्ध्यादी आघवी जीची नीटवटवी प्रकृती वन माधवी सदाची जी जरा जडी अंशी राहटी जी सरिसी ती चेतनागा तुझशी लटिके नाही पैराऊ परिवारू नेने अज्ञाची परचक्र जिनी आ चंद्राचे पूर्णपणे सिंधू भरती नाना भ्रामकाचे सन्निधान लोह करे सचेतना का सूर्य संगोजन चेष्ट वेगा आगा मुख मेळे विना पिलियाचे पोषण करी निरीक्षण कुर्मी जीवी पार्थातिया परी आत्मसंगती ये शरीर सजीवत्वाचा करीरा उपेगो जडा मग ती चेतना मनी पेपय अर्जुना आता धृती विवंचना भेदू ऐकी तरी भूता परस्परी उघड जाती स्वभाव वैरी नवी पृथ्वी ती निरीन नासी निराटी आटी तेजा वायुसी झुंज आणि गगन तव सहज वायू भक्षी देवीची कोणीही वेळी आपण काहीच याही न मिळी
अंतुर्गुणे वेगळे आकाशही ऐसी पाचही भूती न साहती एकमेकाती कितीही ऐक्याती देहासी येती द्वंद्वाची उखी विखी सोडून वसती एकी एकेकाती पोखी निज गुणेगा ऐसे न मिळतया साजने चळी धैर्य जेने तया नाव म्हणे धृती मेगा आणि जीवेसी पांडवा या 36 मेळावा तू हा इथ जाणावा संगात पैगा इवन 36 भेद सांगितले तुझ विशद यया इतुली अति प्रसिद्ध क्षेत्र मणिपी रथांगाचा मेळावा जीवी रथू मनिजी पांडवा का अधोध्व अविवा नावदी हो करी तुरंग समाजी सेना नाम निपजी का वाक्य मणिपती पुंजी अक्षराची का जलधरांचा मेळा वाच्य होय आभाळा नाना लोका सकळा नाम जग का स्नेह सूत्रवन्नी मेळू एकीची स्थानी धरीजी तो जनी दीपू होया ऐसी 36 तत्वी मिळती जेने एकत्वी तिने समूह परत्वी क्षेत्र मणिपी आणि वाहतीने भौतिकी पाप पुण्य येती पिकी म्हणून आम्ही कौतुकी क्षेत्र म्हणून आणि एकाची निमती देह मनती ययाती पर्यासो हि अनंती नामी वै परतत्वा आरोती स्थावरा अंतुती जी काही होती जाती क्षेत्राची परिसुर नरौरगी घडताही योनी विभागी ती गुणकर्म संगी पडिली साती हिची गुण विवंचना पुढा मणिपेला अर्जुना प्रस्तुत आता तुझ ज्ञाना रूप दाऊ क्षेत्र तव सविस्तर सांगितली सविकार म्हणून आता उदार ज्ञान ऐकी जया ज्ञाना लागी गगन गिळिताती योगी स्वर्गाची आडवंगी उमरडोनी न करीती सिद्धीची चाड न धरीती रिद्धीची भीड योगाईसी द्वाड हिळसिती तपोदुर्गी ओलांडित क्रतू कोटी ओवांडित उलथोनी सांडित कर्मवल्ली नाना भजन मार्गी धावत उघडी या अंगी
करिगता ती सुरंगी सुसुमनेची ऐसी जी ज्ञानी मुनीश्वराची उतानी वेद तरुच्या पानोवानी हिंडताती देईल गुरु सेवा या बुद्धी पांडवा जन्मशतांचा सांडोवा टाकीत जी जया ज्ञानाची रिगवणी अविद्ये उणे आणि जीवात्मया बुझावणी मांडो निधी जे इंद्रियाची द्वारे अडी प्रवृत्तीची पायमोडी जी दैन्याची फेडी मानसाची द्वैताचा दुकाळू पाही साम्याची सुयाने होई जया ज्ञानाची सोय ऐसी करी मदाचा ठाऊची पुसी जी महामोहाती ग्रासी निधी अपपरू ऐसी भाषवरो जी संसाराती उन्मुळी संकल्प पंकु पाखाळी अनावराती विंटाळी नेहाती जी जयाची निझाली पणी आंघोळा होई जी प्राणी जयाची निविंदानी जगही चिष्टी जयाची निवजाळी उघडती बुद्धींची डोळी जीव दोंदावरी लोळी आनंदाची ऐसी जी ज्ञान पवित्रैक निधान जीत विटाळली मन चोख किजी आत्मया जीव बुद्धी जी लागली होती क्षयव्याधी ही जयाची या सन्निधी निरुजा किजी ती अनिरूप्य की निरूपी ऐकता बुद्धी आणि जी वाचून डोळा देखीजी ऐसे नाही मग तेची शरीरी जे आपुला प्रभाव करी इंद्रियाची या व्यापारी डोळाही दिसी वै वसंताची रिगवणे झाडाचे निसाजीपणे जाणी जी ती विकरणे सांगती ज्ञान अगा वृक्षाशी पाताळी जड सांपळी मुळी ती शाखाची वहाळी बाहेर दिसी का भूमीचे मार्दव सांगुई कोंभाची लवलव नाना आचार गौरव सुकुलिनाची अथवा संभ्रमाची या आयती स्नेहो जैसा ये व्यक्ती का दर्शनाची प्रशस्ती पुण्य पुरुष ना तरी केळी कापूर जाहला जेवी परिमळे जाणू आला ती भिंगारी दिपो ठेविला बाहेरी फाकी तैसी हृदयाची निज्ञाने जी देही उमटती चिन्हे ती सांगू आता अवधाने चांगी ऐक
अमानित्वमदम्भित्वम् महिंसा क्षान्तिरार्जवम् आचार्योपासनौ शौचम् स्थैर्यमात्मविनिग्रहः कुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री